नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता नम्रताने आकाशला फोन केलेला असतो. नम्रता म्हणत असते, आकाश सर, अहो कुठे आहात तुम्ही? मी सकाळपासून किती तुम्हाला फोन करते, तुम्ही माझ्यावरती रागवलत का? तेव्हा आकाश म्हणतो, नाही नम्रता, मी तुझ्यावरती कशाला रागवू? आज दिवसभर मी खूप जास्त बिझी होतो ना, तेव्हा तुझा फोन मला उचलता आला नाही. मी तुझ्यावरती रागवलेलो नाही आहे. तुला असं का वाटलं? तेव्हा नम्रता म्हणते, नाही, मला असं वाटलं की तुम्हाला माझा राग आला की काय आणि म्हणून तुम्ही माझा फोन उचलत नाही. तेव्हा इथे नम्रता म्हणते, मला तुम्हाला भेटायचं होतं. तेव्हा आकाश म्हणतो, खरं सांगतोय, आज मी खूपच जास्त बिझी होतो. तर प्रेक्षकांनो, इथे आजी म्हणत असते की आपला चिंटू कधी-कधी ईश्वरीवरती किती रागवतो. कधी-कधी घरामध्ये सुद्धा सतत चिडचिड करत असतो. पण ईश्वरीला बरोबर माहिती आहे की आपल्या चिंटूचा राग कसा काय काढायचा. तेव्हा इथे अंजली म्हणते, हो ना गं, म्हणूनच मला आपल्या ईश्वरीसाठी काहीतरी करायचं आहे. बिचारी चिंटूचा राग सहन करत असते. नेहमी त्याला हसवण्याचा प्रयत्न करत असते आणि चिंटू काय करतो? तिच्यावरती सतत चिडत असतो, रागवत असतो. तेव्हा मला काय वाटतं, आपण एक काम करूया. आपण त्या दोघांना एकत्र कुठेतरी बाहेर पाठवूया. दोघे जण एकमेकांबरोबर वेळ घालवतील ना, तेवढेच त्यांच्यामधले गैरसमज दूर होतील. तेव्हा इथे मामा म्हणतात, नाही नाही नको, ही खूपच जास्त चुकीची आयडिया आहे. उगाच करायला जाऊ एक आणि व्हायचं भलतंच. तेव्हा प्रेक्षकांनो, मामा म्हणतात की या वेळेला त्या दोघांना बाहेर कुठे पाठवायचं आणि चिंटू जाणार सुद्धा नाही. तुला माहिती आहे ना, तुला काय वाटतं, तू चिंटूला आणि ईश्वरीला जायला सांगशील आणि तो लगेच ईश्वरीला आपल्याबरोबर घेऊन जाईल का? आणि निमित्त काय करायचं? तेव्हा अंजली म्हणते की निमित्त काय करायचं म्हणजे? त्याला सांगायचं की आम्हाला कुल्फी खायची आहे, जा जाऊन आमच्यासाठी कुल्फी घेऊन ये. तेव्हा मामा म्हणतात की तुमची ही आयडिया वर्क करेल असं मला वाटत नाही. चिंटू काही ऐकणार नाही. अंजली म्हणते, त्याला ऐकावंच लागेल, कारण मी त्याची बहीण आहे. तो माझ्या पुढे जाऊ शकत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो की नम्रता, खरं तर मी सुद्धा तुला खूप जास्त मिस करतोय. आपण एक काम करूया का? आपण आता भेटायचं? तेव्हा नम्रता म्हणते, आकाश सर, आता? आता भेटायचं आपण? तेव्हा आकाश म्हणतो, काय झालं? दिवसभर आपण भेटलो नाही आहेत आणि तू सुद्धा मला मिस करत होतीस ना? मग आपण भेटूया ना दोघे जण बाहेर कुठेतरी. तेव्हा इथे नम्रता म्हणते, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तिथे मी तुम्हाला भेटायला येईन. सांगा बरं कुठं जायचं? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणालेली असते की चिंटूला माझं ऐकावंच लागेल. तो जर माझा भाव आहे ना, तर मी त्याची बहीण आहे. तो जर शेर आहे तर मी सव्वा शेर आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली म्हणते की चिंटू, आम्हाला इथे आत्ताच्या आता मटका आईस्क्रीम खायचे आहे. जा आणि दोघे जण माझ्यासाठी मटका आईस्क्रीम घेऊन या. तेव्हा इथे अर्णव आता ऑनलाईन ऑर्डर करत असतो. तेव्हा इथे मामा म्हणतात, अजिबात नाही, ऑनलाईन ऑर्डर करायची नाही. आम्हाला इथे मटका आईस्क्रीम खायचे आहे, ऑनलाईन खायची नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी, तू सुद्धा अर्णवबरोबर जा. ईश्वरी म्हणते, ठीक आहे, मी तर जायला तयार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, अजिबात नाही. तुम्ही सगळेजण काय करण्याचा प्रयत्न करताय मला बरोबर कळतंय, पण मी तसं होऊ देणार नाही. आजी म्हणते, कळतंय ना, मग आमचं ऐकावं लागेल. तुला जावंच लागेल ईश्वरीबरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाशने सांगितलेलं असतं की आपण रमाकांत इथे जाऊन मटका आईस्क्रीम खाऊया. तिथे मटका आईस्क्रीम खूपच जास्त छान मिळते. नम्रताला सुद्धा आता आकाशला भेटायचं असतं, कारण सकाळपासून तिने त्याला बघितलेलं नसतं. ती सुद्धा त्याला मिस करत असते. तेव्हा नम्रता म्हणत असते की गणूबाप्पा, याआधी मी असं कधीच कुठे गेलेली नाही आहे आईला न सांगता. प्लीज, काही झालं तरी आईला कळता कामा नये की मी घरात नाही आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, नम्रता इथे घरातून बाहेर पडत असते. आकाश तिला फोन करतो आणि सांगतो की मी बाहेर गाडी घेऊन आलो आहे. तू आता लवकर ये, मी तुझी वाट बघतोय. तेव्हा नम्रता म्हणते, हो, मी 2 मिनिटामध्ये आलेच. नम्रता आजूबाजूला बघते कोणी नाही आहे ना, आणि पटकन बाहेर येते आणि गाडीमध्ये बसते. नम्रता आणि आकाश दोघेजण आता एकमेकांकडे बघतच राहतात, कारण दिवसभर ते दोघेजण एकमेकांना मिस करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव मटका आईस्क्रीम आणायला तयार झालेला असतो आणि आजीने
मटका आईस्क्रीम तिथूनच आणायला सांगितलेले असते, ज्या ठिकाणी आता आकाश आणि नम्रता दोघेजणं जात असतात. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणत असतो, हे काय, आता मटका आईस्क्रीम तर आणायला चाललो आहे, पण मी हिला माझ्याबरोबर घेऊन जाणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, अंजलीताई, हे जरी मला घेऊन गेले नसले ना, तरीसुद्धा मी जाणार आहे यांच्याबरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणतो, माझ्या गाडीमध्ये मी कुणाला बसवायचं हे माझं मी ठरवणार. ईश्वरी म्हणते, अंजलीताई, मी तुम्हाला पाहिजे ना? अंजली म्हणते, हो पाहिजे पाहिजे, तू मला पाहिजे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी तिला घेऊन जाणार नाही आहे. ईश्वरी म्हणते, मी आल्याशिवाय राहणारच नाही आहे. तेव्हा सगळेजणं बाहेर येतात. अर्णवची गाडीच नसते. अर्णव म्हणतो, हे काय, एकसुद्धा गाडी नाही आहे, कुठून जायचं आपण आता, गाड्या कुठे आहेत? मामा म्हणतात, अरे सगळ्या गाड्या आहेत ना, कामानिमित्त बाहेर गेल्यात, आता सर्व्हिसिंगसाठी गेल्या असतील. एक गाडी होती, ती आकाश कुठेतरी घेऊन गेलाय. मग आता तुम्हाला गाडी कुठे आहे? मग इथे अर्णव म्हणतो, मग आता आपण कसं जायचं? तेव्हा इथे अंजली म्हणते, कसं जायचं काय, ईश्वरीची गाडी आहे ना, ती काय तिथे स्कूटी आहे, तुम्ही स्कूटीवरून जा. तेव्हा अर्णव म्हणतो, स्कूटीवरून आणि मटका आईस्क्रीम आणायला, काय बोलतेस तू ताई? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाहीतर काय ताई, तुम्ही पण काय बोलताय? अर्णव सरांना स्कूटी चालवता येत तरी असेल का? त्यांना मोठी गाडी चालवायची सवय आहे ना, तेव्हा त्यांना स्कूटी वगैरे जमणार नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, चॅलेंज देतेस तू मला का स्कूटी जमणार नाही? तेव्हा ईश्वरी म्हणते, कसं आहे ना सर, बॅलन्स महत्त्वाचा असतो. तुम्ही मोठी गाडी चालवता, त्याला 4 चाकं असतात आणि या गाडीला 2च चाकं असतात. म्हणजे बॅलन्स कुणाला हवा असतो? या गाडीला बॅलन्सची गरज असते. तुम्ही काय गाडीमध्ये बसता, 4 पायांवरती कुठेही घेऊन जाता. तसं स्कूटीचं तसं नसतं सर. बॅलन्स महत्त्वाचा असतो आणि तो प्रत्येकाकडेच नसतो सर. तुमच्याकडे तर अजिबात नाही. तुमचा रागच इतका असतो की तुम्ही बॅलन्स काय काय कराल, बरोबर की नाही? तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे चिंटू, जर ती म्हणते ना की तिची गाडी आहे, मग ईश्वरी चालवेल ना गाडी. अर्णव म्हणतो, अजिबात नाही, गाडी तर मीच चालवणार. पुढे मी बसणार आणि मीच गाडी चालवणार. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर पण तुम्हाला जमेल ना? तेव्हा अर्णव म्हणतो, मला चॅलेंज करू नको, कळलं ना? तेव्हा इथे अर्णव आता गाडीवरती बसतो आणि ईश्वरीला मागे बसायला सांगतो. चुकून तो आता मागचा गेअर टाकतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर जपून हां, आपल्याला आईस्क्रीम घेऊन परत घरी यायचं आहे. आणि ती म्हणत असते की सर, पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यामध्ये कुणाला तरी मागचा गेअर टाकताना बघितलं आहे. गेअर सर पुढचाच टाका आणि ते सुद्धा व्यवस्थित चालवा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला भीतीसुद्धा वाटत असते. तो म्हणत असतो की या गाडीवर बसायचं म्हणजे खूपच जास्त रिस्क आहे. तेव्हा प्रेक्षकांनो अंजलीला आता प्लॅन सक्सेसफुल करायचा असतो. काही करून त्या दोघांना एकत्र बाहेर पाठवायचं असतं आणि ते तिने केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नम्रता म्हणत असते की सर, मटका आईस्क्रीम खायला आज तुम्ही मला कसं काय आणलं? तुम्हाला माहिती आहे का, मी इंदोरमध्ये असताना आहे ना, आम्ही सगळेजण असे मटका आईस्क्रीम खायला जायचो आणि मग मैत्रिणी आम्ही त्या मटका आईस्क्रीमवाल्याला आहे ना विचारूनच त्याच्यामध्ये हात टाकायचो आणि बघायचो की हाताला कुठली आईस्क्रीम लागते, ती कुठल्या फ्लेवरची आईस्क्रीम लागते. तेव्हा आकाश म्हणतो, हो का, मग ते तर तू आताही करू शकतेस. तेव्हा नम्रता म्हणते, खरंच मी आता इथे करू शकते, पण तो मटका आईस्क्रीम मला ओळखीचा होता. तेव्हा इथे आकाश म्हणतो, मग हे पण ओळखीचेच आहेत की आपल्या. तेव्हा इथे नम्रता म्हणते, ठीक आहे भैया, चालेल तुम्हाला? तेव्हा इथे भैया म्हणतात, हो हो चालेल ना. तेव्हा नम्रता म्हणते, ठीक आहे. नम्रता आता त्या मटका आईस्क्रीममध्ये हात टाकते आणि बघत असते कुठला फ्लेवर हाताला लागतोय ते. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते की हे काय हाताला लागलं एवढं छोटं? तेव्हा इथे नम्रता ते बाहेर काढते आणि म्हणते, ठीक आहे, हा फ्लेवर चांगला आहे. आणि ती ते आईस्क्रीम बाहेर काढते. बघते तर काय, ती आईस्क्रीम नसते प्रेक्षकांनो, ती असते अंगठी. तर इथे आकाशने नम्रतासाठी एक सरप्राईज प्लॅन केलेला असतो. एक अंगठी त्याने आणलेली असते आणि ती मुद्दामूनच त्या मटका आईस्क्रीममध्ये ठेवलेली असते. तेव्हा नम्रता म्हणते, आकाश सर हे काय आहे? तेव्हा आकाश म्हणत असतो की हे तेच आहे जे मी तुला इतके दिवस सांगण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा इथे आकाश ते अंगठी काढतो, आपल्या गुडघ्यावरती बसतो आणि आकाश नम्रताला इथे प्रपोज करणार आहे प्रेक्षकांनो. इथे आता आकाश नम्रताला म्हणतो की विल यू मॅरी मी? तू माझ्याशी लग्न करशील? माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. तेव्हा इथे आता गुडघ्यावरती बसल्यानंतर नम्रतासुद्धा आपला हात पुढे करते आणि आकाश तिच्या बोटामध्ये अंगठी घालतो
आणि म्हणत असतो की विल यू मॅरी मी आणि आय लव्ह यू. तेव्हा ती म्हणते की मी पण. तेव्हा प्रेक्षकांनो, नम्रताने आता खूपच प्रेमाने आपला हात पुढे केलेला असतो आणि बोटामध्ये अंगठी घातलेली असते. तेव्हा इथे नम्रताला जेव्हा तो आय लव्ह यू म्हणतो तेव्हा नम्रता त्याला हो असं म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि नम्रता या दोघांचं तर इथे आता प्रेम प्रकरण पुढे आता सुरू झालेलं असतं आणि अर्णव आणि ईश्वरीमध्ये भांडण सुरू असतं. तेव्हा इथे अर्णव आता स्लोली एकदम गाडी चालवत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, अहो तुम्ही गाडी चालवताय का बैलगाडी ना? मला कळत नाही आहे सर. अहो मागचे सुद्धा गाडी आहेत ना, पुढे पुढे जात आहेत. इथे तुमच्या गाडीवरती बसण्यापेक्षा मी चालत लवकर पोचले असते. बघा ना, मागे चालणारी माणसंसुद्धा पटापट पुढे जात आहेत. इतकी स्लो गाडी तुम्ही का चालवताय? तेव्हा अर्णव म्हणतो, कारण असं आहे ना, की याला सेफ्टी नाही आहे. जर ह्याच्यावरून पडलो ना तर लागेल आपल्याला. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, तुम्ही हेल्मेट घातलाय ना? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हेल्मेटने काय होणार आहे गं? फक्त डोकं वाचणार आहे. शरीराचं काय? हातपाय मोडलं तर काय करायचं? तेव्हा ईश्वरी म्हणते, थांबवा सर, थांबवा. मला उतरा गाडीवरून. मला तुमच्याबरोबर गाडीवरती बसायचं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आईस्क्रीम खात असताना आकाश म्हणत असतो की नम्रता, या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होतो. अरे देवा, सुप्रिया काकू. तेव्हा नम्रता म्हणते, कुठे? आई कुठे आहे? तेव्हा आकाश म्हणतो, काही नाही गं, गंमत केली जराशी. तेव्हा नम्रता म्हणते, आकाश सर, तुमची ही गंमत आहे ना, ती जीव घेईल माझा, कळतंय का तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश सुप्रियाचं नाव घेऊन नम्रताला घाबरवतो. तर इथे ईश्वरी म्हणत असते की सर, बास झाला, मला तुमच्या या गाडीवरती ना बसायचं नाही आहे. बैलगाडी तरी फास्ट चालते तुमच्यापेक्षा. मागची माणसंसुद्धा पुढे पुढे जात आहेत, तरीसुद्धा तुम्ही एवढं स्लो चालवताय. इतकं जर तुम्हाला भीती वाटते तर गाडी तुम्ही कशाला चालवताय? माझ्याकडे द्या ना, मी चालवते. तेव्हा अर्णव म्हणतो, अजिबात नाही, गाडी तर मीच चालवणार. बसायचं आहे तर बस. ईश्वरी म्हणते, नाही बसणार मी. मी चालत चालत जाईन. तुमच्या गाडीवरती बसण्यापेक्षा चालत गेलेलं बरं. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की ठीक आहे, जा. पण तुला माहिती आहे ना, सुनसान रस्ता आहे आणि या रस्त्यावरती आहेत ना, वाघसुद्धा येतात, कळते का तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते, वाघ येतात ना सर, येऊ दे. मी सुद्धा त्यांना घाबरवेन, ते निघून जातील. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की वाघ आणि तुला घाबरतील की खाऊन टाकतील तुला आईस्क्रीम समजून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, काहीही झालं ना तरीसुद्धा मी तुमच्याबरोबर येणार नाही आहे सर, कळलं तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, हे बघ, गुपचूप गाडीवरती बस, मी गाडी व्यवस्थित चालवतोय. पुन्हा जर तुला काही झालं ना तर ताई मला बोलेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही बोलले ना, काही झालं तरी मी नाही बसणार आहे. तेव्हा अर्णव आता तिच्या मागे मागे गाडी आता चालवत चालवत येत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, या सर, असेच आता गाडी चालवत चालवत आहे ना, पूर्ण त्या मटका आईस्क्रीमवाल्यापर्यंत या. तेव्हा ईश्वरी आता रागाने पुढे निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव तिची गंमत बघत असतो. ईश्वरी जात असते. ईश्वरी घाबरते. तिला असं वाटतं की आजूबाजूने जर कुणी आलं तर आणि मला पकडलं तर, किंवा एखाद्या प्राण्याने माझ्यावरती अटॅक केला तर. ईश्वरी घाबरते आणि धावत पळत येऊन आता पुन्हा अर्णवच्या गाडीवरती बसते. तेव्हा आकाश म्हणतो, नम्रता, तुला असं का वाटलं की मी तुझ्यावरती रागवलोय आणि मी फोन उचलत नाही आहे? तेव्हा नम्रता म्हणते, काही नाही सर, मला असंच वाटलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो की नम्रता, आपण आपल्या प्रेमाबद्दल, रिलेशनबद्दल घरच्यांना कधी सांगायचं? लवकरात लवकर सांगितलं पाहिजे ना? तेव्हा नम्रता म्हणते, नाही नको सर, लगेच नको सांगायला. आपण थोडासा वेळ घेऊया. तेव्हा आकाश म्हणतो, का? नम्रता म्हणते, काय माहिती, आई ना थोडीशी डिस्टर्ब आहे. आईच्या मनात नक्की काय चाललंय मला कळत नाही. याआधी ती कधीच अशी वागली नव्हती. पण आता ती इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, कुणाशी बोलू नको, असं सतत म्हणत असते. तिच्या मनामध्ये नक्की कसली भीती आहे ना सर, तेच मला कळत नाही आहे आणि मोकळेपणाने माझ्याबरोबर ती बोलतसुद्धा नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, पण असं का करतायत त्या? सुप्रिया काकूंजवळ बोलायला हवं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नम्रताचं लक्ष जातं. ती म्हणते, आकाश सर, जिजू आणि इशू. तेव्हा आकाश म्हणतो, नाही नाही नाही, मी मस्करी केली म्हणून तू करतेस ना, मी फसणारच नाही आहे, मी तिकडे बघणारच नाही आहे. तेव्हा नम्रता म्हणते, नाही आकाश सर, लवकर बघा, जिजू आणि इशू दोघेजणही आलेत. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, हो का, मग येऊ दे ना, आले तर येऊ दे. तेव्हा इथे आकाशचं लक्ष खरोखरच जातो. बघतो तर काय, खरोखर तिकडे आता आकाश आणि ईश्वरी दोघेजण आलेले असतात.
तेव्हा आकाश खूपच जास्त घाबरतो. तो म्हणतो, "हे काय? अर्णव दादा आणि ईश्वरी वहिनी या वेळेला इथे काय करतायत?" तेव्हा नम्रता म्हणते, "काय माहिती, आईस्क्रीम घ्यायला आले असतील. या दोघांनी जर आपल्याला इथे बघितलं ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल." तेव्हा आकाश आणि नम्रता गाडीमध्ये बसतात आणि लगेचच तिथून निघून जातात. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आजी म्हणत असते, की आपल्याला आता पुढच्या महिन्यामध्ये आपल्या इथे अंजलीचं डोहाळे जेवण करायचं आहे. तिची ओटी भरायची आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, तिला 7वा महिना लागणार असतो. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, की ताईला 7वा महिना लागणार आहे. खरं तर आता लवकरच बाळ येईल. बाळ आल्यानंतर आहे ना, इथे सगळ्यांना चांगली शिक्षा मिळणार आहे. सगळ्यांना त्याची चांगली काळजी घ्यावी लागेल. खास करून जिजूंना. हो की नाही जिजू? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, की एक गोष्ट लक्षात ठेव राकेश. ताईला पुढच्या महिन्यामध्ये 7वा महिना लागणार आहे. त्यामुळे ताईला त्रास होईल ना, असं यापुढे काहीही वागू नकोस. मी आत्ताच सांगतोय तुला. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, की चिंटुकल्या, अरे माझा तर तुझ्या आता संपूर्ण प्रॉपर्टीवरती डोळा आहे. सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती करतो की नाही बघच तू, असं आता राकेश म्हणत असतो.